आणि नवसारीचे भाईजी आहेत, शर्माजी आहेत, बनारसीच आहेत, बडकर साहेब आहेत, आमचे दादा आहेत, डॉक्टर गुप्ता साहेब आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबांचं मेयर साहेबांचं पण खूप मोठा कारोबार आहे रायपूरला. ही खूप मोठी व्यक्ती आहे, पण बाबांच्या सानिध्यामध्ये एक नाव एकदम बाबांसगळे एकसारखं बाबांचा ध्यास करत त्यांनी 15 दिवस इथे घालवले. आम्ही पाहिलं की कोणाशी बोलणार नाही, काय नाही, एक नाम तर बाबांचं. अशोकभाई, किसनभाई सर्व त्यांची कपड्याची मिल आहे दिल्लीला. त्यांचा खूप मोठा कारभार सोडून ते इथं आले, त्यांची मिल सोडून दिली, घर सोडून दिलं, दार सोडून दिलं आणि बाबांकरता 15 दिवसापासून इथं बसलेले आहेत. आणि आम्ही बघतोय त्यांनी आम्हाला, आम्ही जवळ होतो, त्यांनी सांगितलं की कितीही पैसा लागू द्या, तुम्ही काळजी करायची नहीं, आप चिंता मत करो, कुछ भी लगेगा तो हमें सिर्फ आप बताओ और हमें सेवा का मौका दो. हम उनको नहीं बताते थे आप नहीं करने का, तो फिर भी हमें बताते थे कि आप हमें सेवा करने दे, आप हमें मत रोकिए. वो खड़े रह के आपसे दर्शन देंगे. दोनों भाई हैं, दिल्ली से आए. तुमचे काकासाहेब केशवरावजी चव्हाण साहेब इथं आलेले आहेत आणि त्यांनी साहेबांची इथं हजेरी लावली आहे. कारण शंकरराव चव्हाण जे भारताचे गृहमंत्री आहेत ते बाबांचे निश्चित भक्त आहेत. ते इथे जेव्हा इथं आले तेव्हा त्यांनी निरोप पाठवला होता की बाबांना मला भेटायला यायचं. पण बाबा ICU मध्ये होते, इथं त्यांना वाटलं ICU मध्ये आपल्याला भेटता येणार नाही आणि भेटलो तरी आपण बाबांशी बोलू शकणार नाही आणि आपल्याला आनंद मिळणार नाही. तो जर आनंद मिळाला नाही तर आपलं मनाला समाधान मिळणार नाही. त्याकरता त्यांनी 2 दिवस डिले केलं, पण मध्येच त्यांना दिल्लीवरून बोलवून आल्यामुळे ते निघून गेले आणि त्यांनी काकासाहेबांकडे निरोप दिला. तर त्यांची हजेरी काकासाहेबांनी इथं लावलेली आहे आणि काकासाहेब स्वतः त्यांचे भाऊ इथं हजर आहेत. या ऑपरेशनच्या पिरियड मध्ये छगन भुजबळ साहेब महसूल मंत्री महाराष्ट्राचे, ते 2-3 वेळेस बाबाजींना येऊन भेटून गेले आणि बाबाजींच्या तब्येतीबद्दल त्यांनी चौकशी केली. श्री गोडे साहेब उपमंत्री गृह खाते हे सुद्धा येऊन गेले. श्री सुबोध सावजी साहेब गृहनिर्माण मंत्री हे सुद्धा बाबाजींना येऊन भेटून गेले. अरुणभाई गुजराती राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे सुद्धा येऊन बाबाजींना भेटून गेले. तसेच बाबाजींचे जवळचे भक्त श्री वामनरावजी महाडिक व त्यांचे अन्य कार्यकर्ते हे रोजच भेटायला यायचे आणि जवळजवळ त्यांनी 10 दिवस कंटिन्युअस एकसारखी भेट घेतली असेल बाबाजींची व तब्येतीची चौकशी केली. तसेच संत श्री शितोळे बाबा हे सुद्धा 4-5 वेळेस येऊन भेटून गेले बाबाजींना. आणि असे अनेक लोक, महाजन साहेब आणि आमच्या आई मिसेस महाजन हे सुद्धा त्या पिरियड मध्ये 2-3 वेळेस आले होते. चितळे श्री संत चितळे बाबा ते रायपूर वरून अग्रवालजी यांना घेऊन आले होते व बाबाजींची त्यांनी भेट घेतली. 3-4 दिवस इथेच त्यांचा मुक्काम होता. तसेच रायपूरचे कलेक्टर साहेब हे सुद्धा येऊन बाबाजींना भेटून गेले. नितीनभाई दलाल नावाचे एक फार मोठी आसामी मुंबईची आहे आणि ती आसामी पार्ल्याला राहते आणि कितीतरी वर्षानंतर ते लोक आज बाबाजींच्या तब्येतीबद्दल भेटायला आले होते. प्रिन्स कॅन्डी हॉस्पिटलमध्ये ते दोघेही नवरा बायको 2 वेळेस भेटायला बाबाजींना आले. तसेच जबलपूरचे पटेल भाई ज्योत्स्नाबाई पटेल आणि परमानंदभाई पटेल ज्यांची 7 नंबरची पिढी आहे, शेख छाप पिढी जबलपूरकडे फार प्रसिद्ध आहे, ते लोक सुद्धा बाबाजींना भेटण्यासाठी आले होते आणि त्यांनी बाबाजींची भेट घेतली, तब्येतीची विचारणा केली व चांगले बरे व्हा, लवकर बरे व्हा आणि लवकर तब्येत सुधारून या, काही लागत असेल तर आम्हाला सांगा अशी आस्थेने विचारपूस केली. 2 दिवसापूर्वी
सुट्टी मिळण्याच्या 2 दिवसापूर्वी बाबाजींनी सहज विचारलं मंगलला की म्हणे महाराष्ट्राचा मुख्य कोण? तर मंगलनी सांगितलं की बाबा म्हणे ते सुधाकर नाही, ते काय आहे म्हणे? तर ते म्हणे मुख्यमंत्री आहे. तर म्हणे असं करा, तुम्ही आमचा नारळ आणि हार पोहोचून द्या. ती वेळ रात्रीची असल्यामुळे मंगलला असं वाटलं की आपण उद्या सकाळी जाऊ नारळ पोहोचून देऊ. पण कामाच्या गडबडीमध्ये तो विसरून गेला. आणि झालं काय की दुसऱ्या दिवशी लगेच 12 वाजता श्री सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याच हॉस्पिटल ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या खोलीच्या शेजारीच भरती झाले. जेव्हा हे समजलं की त्यांच्या खोलीच्या शेजारी भरती झाले तर मी आणि मंगल बाबांना कळवलं की बाबा आपण काल आठवण केली होती, आमच्याकडून नारळ आणि हार पोहोचवणं झालं नाही, आम्ही विसरलो, पण ते आज इथे भरती झालेले आहे तुमच्या बाजूला. असं करा म्हणे, तुम्ही आमचा नमस्कार सांगा म्हणे जाऊ. मग मी व मंगल यांनी नमस्कार सांगितला. तिथे कोणाला भेटू देत नाही म्हणून मग आम्ही त्यांच्या मुलीला बोलावलं बाहेर. मुलीला बोलावल्यानंतर तिला सांगितलं की असं असं आहे, आमचे बाबाजी तुला नमस्कार सांग, म्हणजे साहेबांना नमस्कार करू इच्छितात. आणि झालं असं की तुम्ही साहेबांना नमस्कार सांगा आणि नमस्कार सांगितल्यानंतर साहेब काय म्हणतात ते येऊन आम्हाला सांगा. आम्ही 15 मिनिटं बाहेर उभे राहिलो. ती मुलगी परत आली. तिने सांगितलं की मी बाबांना नमस्कार सांगितला आहे आणि बाबांनी सांगितलं आहे की तब्येत कशी, विचारणा केली बाबाजींच्या तब्येतीबद्दल आणि तब्येत कशी आहे हेही विचारायला सांगितलं आणि आईला जायला बाबाजींची भेट घ्यायला सांगितली. आम्ही असंच बोलत बोलत बाबाजींच्याकडे येत होतो तर लगेच पाहतो काय 5 मिनिटामध्ये मिसेस नाईक त्या बाबाजींच्या दर्शनासाठी आल्या. त्या स्वतः दर्शनासाठी आल्या तर आल्याच, पण त्यांच्या सुनेलाही दर्शनासाठी आणलं, त्यांच्या मुलीलाही दर्शनासाठी आणलं आणि त्यांच्या मुलालाही दर्शनासाठी आणलं. हे दर्शन घेऊन गेल्यानंतर मी व मंगल तिथेच होतो तर आम्ही पाहतो काय की बाबाजींनी त्यांना पेढा दिला. बघा कसा योग असतो की त्या दिवशी फक्त 2च लोकांना पेढे मिळाले होते आणि ते म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया मधले स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट शिंदे साहेब आहेत. ते साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत, त्यांना एक पेढा मिळाला होता आणि दुसरा पेढा मिसेस नाईक यांना मिळाला. तर तो त्यांचा योग आहे, त्यांचं भाग्य आहे, समजणाऱ्यावर बरंचसं अवलंबून आहे. त्याच्यानंतर झालं काय की दुसऱ्या दिवशी बाबाजींना सुट्टी मिळाली आणि बाबाजींनी सहज म्हटलं की नाईक साहेबाला आपल्याला भेटू देतील का? मंगलनी लगेच थोडंफार चौकशी करून पाहिलं तर पोलीस सिक्युरिटी भरपूर असल्यामुळे तो कोणाशी काही जास्त बोलू शकला नाही. पण पाहतो काय की लगेच मिसेस नाईक समोरून येत आहेत, म्हणजे आपल्या घरून ते येत आहेत, लिफ्ट मधून बाहेर निघतायत. सहज त्यांनी सांगितलं की मॅडम म्हणे बाबाजींची अशी इच्छा आहे की साहेबांची भेट होऊ शकेल का? तर बाबाजी त्या मिसेस नाईक आतमध्ये गेल्या. साहेब झोपले होते. त्यांनी साहेबांना उठवलं आणि त्यांनी सांगितलं की बाबाजींची अशी इच्छा आहे. तर साहेबांनी सुद्धा आतमध्ये येऊ दिलं. बाबाजी साहेबांना भेटले. बाबाजी गेल्याबरोबर सहज बाबाजींची तर प्रथा मला माहिती आहे, आधी नमस्कार करतात. मग साहेबांनी नमस्कार केला बाबाजींना. तसंच सुशीलाबाई, मंगल, पुष्पाताई सगळ्यांची भेट झाली साहेबांची. तिथे बोर्ड लावलेला आहे की कोणीही भेटू नये, मिनिस्टर सुद्धा भेटू शकत नाही. पण हे सगळ्यांना घेऊन बाबाजी गेले, फोटो वगैरे झाले, त्यांना आशीर्वाद जे काही द्यायचं असेल ते दिलं असेल बाबाजींनी. ते बाबाजींना माहिती, कारण की त्यांची किमया फार मोठी आहे. कुठे कसं आणि काय, कोण माणूस केव्हा त्यांच्या यादीमध्ये बसेल हे काही सांगता येत नाही. कोण माणूस त्यांच्या यादीतून कमी होईल हे काही सांगता येत नाही.